अंगावर सोनं, कारमध्ये नोटांची बंडलं आणि डोळ्यावरती गॉगल घातलेला हा आहे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि भाजपा पदाधिकारी सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले। आता या खोक्या भोसलेचे 2 व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहेत। यातील एका व्हिडिओमध्ये तो एका तरुणाला बेदम मारहाण करताना दिसतोय, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो एका कारमध्ये नोटांची बंडलं उधळताना दिसतोय। आता हे दोन्हीही व्हिडिओ अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावरती व्हायरल केलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी वेगवेगळे प्रश्न सुद्धा उपस्थित केलेले आहेत। हा खोक्या भोसले नेमका कोण आहे? त्याच्याकडे एवढे पैसे आले कुठून? जसं वाल्मिक कराड याच्या मागे राजकीय ताकद होती, तशीच आता या खोक्या भोसलेच्या मागे सुद्धा राजकीय ताकद आहे का? आणि जर असेल तर ती नेमकी कोणाची आहे? आणि या व्यतिरिक्त तो ज्या तरुणाला मारहाण करतोय त्या मारहाणीचं कारण नेमकं काय? हे सगळे प्रश्न आता अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेले आहेत आणि त्यामुळे हेच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। 2 दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर हैवान कसा असतो हे सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनीच अनुभवलंय। मात्र यानंतर जालन्याच्या भोकरदनमध्ये सुद्धा एका धनगर तरुणाला तापलेल्या सळईने चटके दिल्याचा प्रकार घडला। त्यानंतर बीडच्या शिरूरमध्ये या खोक्या भोसलेने एका तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर आता त्याचेच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो कारमध्ये पैशांची बंडलं उधळताना दिसतोय। या व्हिडिओमध्ये सतीश भोसले हा एका गरीब व्यक्तीला अमानुष मारहाण करताना दिसतोय, बॅटीने मारहाण करताना दिसतोय। सतीश हा सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे, सोबतच तो भाजपा पदाधिकारी सुद्धा आहे। त्याला खोक्या असं म्हटलं जातं आणि याच नावाने तो बीडमध्ये ओळखला जातो। जसं वाल्मिक कराडला आका, तसं आता सतीश भोसले याला खोक्या म्हणून ओळखलं जातं। त्याच्यावरती एकदा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसोबतच दारू पीत असताना त्याला पकडल्यामुळे एका सरपंचाने काही दिवसांपूर्वी त्याला मारहाण केलेली होती आणि त्यानंतर हे प्रकरण सुद्धा समोर आलं होतं। यानंतर आता हा सतीश भोसले 15 दिवसापूर्वीच शिरूर मधल्या बाबी या गावातील एका व्यक्तीला मारहाण करताना दिसून आला, ज्यामध्ये त्या सतीश भोसलेने त्या व्यक्तीला इतकी मारहाण केली की या मारहाणीमध्ये त्याचे अख्खे दात पडलेले आहेत। शिवाय बॅटीने मारहाण केल्यामुळे त्याच्या पायाला सुद्धा बेदम मारहाण झालेली आहे। सतीश भोसले हा पारधी समाजाचा असल्याचं कळतंय आणि त्याची शिरूरमध्ये प्रचंड दहशत असल्याचं सुद्धा समजतंय। सतीश भोसले हा अंगावरती सोनं, गळ्यात सोनं, हातात मोठमोठे घड्याळ, ब्रेसलेट्स आणि डोळ्यावरती गॉगल अशा पद्धतीने आणि पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट अशा पेहरावात अख्ख्या शिरूरमध्ये वावरतो आणि असं म्हटलं जातं की शिरूरमध्ये त्याची मोठ्या प्रमाणावरती दहशत आहे, राजकीय ताकद त्याच्या पाठीमागे असल्यामुळे कुठेतरी शिरूरची जनता किंवा तिथले लोक, स्थानिक लोक त्याला घाबरून असतात आणि याच माध्यमातून तो आता वेगवेगळ्या लोकांना मारहाणीचे त्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत। त्याच्यावरती आरोप केलेले आहेत की तो राजकीय दबाव आणण्यासाठी तो काही लोकांना मारहाण करतो आणि आपण किती ग्रेट आहोत हे दाखवण्यासाठी तो त्याचे व्हिडिओ सुद्धा शूट करतो। तसाच तो व्हिडिओ एका तरुणाला मारहाण करताना सुद्धा शूट केलेला होता आणि त्यानंतर तो अंजली दमानिया यांनी व्हायरल केला। आता यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये अंजली दमानिया यांनी शेअर केलेल्या त्या पहिल्या व्हिडिओमध्ये सतीश भोसले हा एकाला मारहाण करताना दिसतोय। बीडच्या शिरूर तालुक्यातील ही घटना आहे। बाबी गावामध्ये ढाकणे कुटुंबातील तो तरुण आहे, त्याला तो मारहाण करताना दिसतोय आणि यामध्ये ज्यावेळेस सतीश भोसले त्या व्यक्तीला मारहाण करतोय त्यावेळेस मारहाण करत असताना जो तरुण आहे ज्याच्यावरती मारहाण केली जाते तो तरुण मोठमोठ्याने ओरडतोय, मात्र तो ओरडत असताना सुद्धा हा त्याला मारत जातोय आणि ही मारहाण बॅटीने केली जाते। या मारहाणीत त्याने एकाचे दात पाडलेले, तर पाय सुद्धा फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यानंतर या मारहाणीच्या व्हिडिओ नंतर आणखी एका व्यक्तीने पोलीस अधीक्षक कार्यालयात रक्तबंबाळ अवस्थेत येऊन त्याच्या विरुद्ध तक्रार दिल्याचं सुद्धा समोर आलंय। हा झाला पहिला व्हिडिओ। यानंतर दुसरा व्हिडिओ जो आज माध्यमांसमोर आला आणि या व्हिडिओमध्ये तोच सतीश भोसले हा कारच्या पहिल्या फ्रंट सीट वरती बसतो आणि तिथे बसून तो नोटांची 500 असतील 200 असतील त्या नोटांची बंडलं उधळताना दिसतोय। आता हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अंजली दमानिया यांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले गेलेत। त्यांचं असं म्हणणं आहे की सतीश भोसले याच्याकडे एवढा पैसा आला कुठून? पैशांचा माज का दाखवतोय? तो दहशत का निर्माण करतोय? त्याच्या मागे कोणाची ताकद आहे? त्याचे गुरु कोण आहेत? असे सगळे प्रश्न आता त्यांनी उपस्थित केलेले गेलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा म्हणजे पहिली मारहाण आणि त्यानंतर अशा प्रकारे स्टंट करून सुद्धा त्याच्यावरती अजून कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाहीये असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय।
आता या प्रकरणानंतर आमदार सुरेश धस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आणि त्यांची प्रतिक्रिया अशी आहे की सतीश भोसले हा आमचाच कार्यकर्ता आहे असं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्याचा मारहाणीचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो व्हिडिओ मी पाहिलेला आहे. त्यानंतर मी संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिसांना फोन केला आणि त्यांना विचारलं की हा प्रकार नेमका काय आहे. त्यानंतर त्यांनी मला माहिती दिली की एका साखर कारखान्याच्या परिसरात घडलेली ही घटना आहे. ऊसतोड मजुराच्या घरातील महिला अथवा मुलीला छेडल्या प्रकरणी ती घटना घडलेली होती आणि ती साधारण 1.5 वर्षांपूर्वीची घटना आहे असं सुद्धा सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. मात्र या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाहीये. त्यानंतर सुरेश धस यांनी पोलिसांना फोन करून त्यांना स्पष्ट सांगितलं की मारहाण करणारा जरी माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्या विरोधात तक्रार करा आणि कायदेशीर कारवाई करा असं स्वतः सुरेश धस यांनी प्रसार माध्यमांना सांगितलेलं आहे. याशिवाय सतीश भोसलेला मी ओळखतो, तो कधी कधी माझ्याकडे येतो, पण माझ्या पाठीमागे तो असे काही उद्योग करतो हे मला माहित नाहीये असं सुद्धा आमदार सुरेश धस यांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हटलेलं आहे. आता सतीश भोसले याला एवढी ताकद कोण पुरवतंय हा ज्यावेळेस प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी ही सगळी त्यांची प्रतिक्रिया आहे ती माध्यमांसमोर दिलेली आहे. आता हे सगळं कारण ज्यावेळेस सतीश भोसले याला विचारण्यात आलं त्यावेळेस तो असं म्हणतो की हा व्हिडिओ चुकीचा आहे आणि हा 2 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ आहे. म्हणजे एकीकडे सुरेश धस म्हणतात की साधारण 1.5 वर्षापूर्वीचं हे प्रकरण आहे, तर या प्रकरणातील जो मेन आरोपी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय तो सतीश भोसले म्हणतोय की हा व्हिडिओ चुकीचा आहे आणि 2 वर्षांपूर्वीचा आहे. तर आता 2 गोष्टी यातून लक्षात येतात, ते काय आहेत सांगते. तर सतीश भोसले म्हणतो की माझ्या मित्राच्या कुटुंबातील महिलेची छेड काढल्याने मी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि त्या व्यक्तीला मी मारलं. मला राग अनावर झाला त्यामुळे मी त्याला मारहाण केली. त्या महिलेनं सांगितलं त्यामुळे मी त्याला तिथे मारहाण केलेली आहे. त्या व्यक्तीने माझ्या मित्राची 10 लाख रुपयांची फसवणूक केलेली आहे. तसंच संबंधित पीडित व्यक्ती हा तो व्यवहार मिटवण्यासाठी माझ्या घरी आला होता, मात्र त्याने पत्नीची छेड काढली म्हणून मला राग आला. मी छोटा कार्यकर्ता आहे, हा व्हिडिओ पूर्ण चुकीचा आहे, त्याची सत्यता पहा. इतर विषय झाकण्यासाठी हे केलं जात आहे. माझी विनंती आहे की मी त्याला मारहाण केली, मी चुकलो, पण तो चुकीचा होता असं देखील सतीश भोसले यांनी सांगितलेलं आहे. एकूणच या प्रकरणाविषयी त्याला ज्यावेळेस सांगण्यात आलं, विचारण्यात आलं की हे प्रकरण नेमकं काय आहे, त्यानंतर आता तो माध्यमांसमोर आलेला आहे, त्याने प्रतिक्रिया दिलेली आहे. सुरेश धस म्हणतात 1.5 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ आहे. सतीश भोसले म्हणतोय 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ. सुरेश धस म्हणतात की एका महिलेला छेड काढल्या प्रकरणी त्याने ती मारहाण केलेली होती आणि हा म्हणतो की 10 लाख रुपयांची फसवणूक केली होती. मग त्यानंतर घरी येऊन त्याने माझ्या मित्राच्या बायकोची छेड काढली आणि मग मी जाऊन मला राग अनावर झाला आणि मग मी त्याला मारहाण केली. आता हा मारहाणीचा व्हिडिओ झाल्यानंतर त्या दुसरा व्हिडिओ अंजली दमानी यांनी एक्सपोज केलेला आहे, तो आहे पैशांचा व्हिडिओ. आता या पैशांवरून सुद्धा बरंच राजकारण तापलेलं आहे. एक साधा पदाधिकारी, एक भाजपचा साधा पदाधिकारी ज्याच्याकडे एवढा पैसा येतो कोर्टून, एवढी नोटांची बंडलं उधळण्या इतपत तो मोठा आहे का असे सुद्धा प्रश्न आता त्यांनी उपस्थित केलेले आहेत. या प्रकरणावरती आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणतात की इतका माज कुठून आला असं म्हणताना आव्हाड म्हणतात की तो कुणाचाही कार्यकर्ता असू देत त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे अशा शब्दात आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मंडळी, गेल्या काही दिवसांपासून म्हणजे साधारण 80 दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. आता या हत्येचा तपास होत आलेला आहे. यामधील मेन आरोपी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो वाल्मिक कराड सुद्धा सरेंडर झालेला आहे, पोलिसांच्या ताब्यात आहे. चार्जशीट सुद्धा दाखल झालेला आहे. त्यामधले आरोपी आहे, त्यातला एक आरोपी जरी फरार असला तरी बाकीचे आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे. वाल्मिक कराड झालं म्हणजे सरपंच संतोष देशमुख प्रकरण झालं, त्यानंतर मुंडे प्रकरण, इतर अनेक प्रकरणं या मधल्या काही काळामध्ये बीडमध्ये होऊन गेलेली आहेत. हत्या असेल, खून असेल किंवा दरोडे, मारामारी अशी अनेक प्रकरणं मधल्या काही काळात बीडमध्ये होताना दिसत आहेत. मात्र या प्रकरणांच्या माध्यमातून एक प्रश्न सातत्याने पडतो की बीडमध्ये एवढी गुन्हेगारी का माजत चालली आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक का पसरत चालली आहेत. मग याच्या मागे तिथे असणाऱ्या स्थानिक नेत्यांकडून, राजकारण्यांकडून या त्यांच्या कार्यकर्त्यांना राजकीय बळ पुरवलं जातंय का असंही कुठेतरी आता म्हटलेलं जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा गुन्हेगारीच्या दृष्टीनं प्रचंड चर्चेत येतोय. त्यात मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या असेल, बालाजी घरबुडे यांची हत्या असेल, त्यानंतर महादेव मुंडे यांचं प्रकरण असेल आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता बीड जिल्ह्यातील सुरू असलेली गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावरती चर्चिली जाते. मिळालेल्या आकडेवारीनुसार हा मोठा आकडा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच हा आकडा दिलेला आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार गेल्या 10 महिन्यात जिल्ह्यात तब्बल
36 हत्येची प्रकरणं पुढे आलेली आहेत. देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळेस या सगळ्या प्रकरणावरती प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस त्यांनी स्वतः या आकड्याची माहिती दिलेली आहे आणि त्यामुळेच आता बीड जिल्हा हा राजकीय गुन्हेगारीचं केंद्र बनल्याची सुद्धा सगळीकडे चर्चा सुरू आहे. म्हणजे त्यामध्ये आमदार रोहित पवार असतील, जितेंद्र आव्हाड आहेत, नाना पटोले आहेत, यांनी ज्यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेस वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यानंतर आता सुद्धा ज्यावेळेस हा सतीश भोसले याचं हे प्रकरण समोर येते, म्हणजे सुरुवातीचा मारहाणीचा व्हिडिओ असेल आणि त्यानंतर आता पैशांची उधळपट्टी किंवा नोटांची बंडले फेकण्याचा हा व्हिडिओ असेल, यावरून सुद्धा सतीश भोसले याच्याकडे बोट दाखवलं जात आहे आणि त्याच्यावरती कारवाईची मागणी केली जाते. मंडळी, ही सगळी प्रकरणं पाहता तुम्हाला नेमकं काय वाटतंय? या वाढत्या गुन्हेगारीचं कारण नेमकं काय आहे? तुमचं मत आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये जरूर कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा विशेष भारी FB या आपल्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.